नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तर तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. ते चौघजण एका प्रोजेक्टवरती काम करत आहेत. ते प्रोजेक्टमध्ये काम करत असताना त्यांनी त्यांच्या मानेमध्ये एक चिप बसवलेली आहे. यातून ते काय बोलत आहेत, काय विचार करत आहेत, कशा पद्धतीनं डिस्कशन्स आहेत, काय रिस्पॉन्सेस आहेत, रिफ्लेक्सेस आहेत, बऱ्याचशा गोष्टी ह्या राहुलनी त्याच्या कम्प्युटरवरती बनवलेल्या सॉफ्टवेअरला जाऊन सिंक होतात आणि सॉफ्टवेअर ॲनालिसिस करतं आणि रिझल्ट्स डिस्प्ले होतात. राहुलने डॅशबोर्ड बनवला आहे. कन्सॉलिडेटेड फॉर्मॅटमध्ये हे रिझल्ट्स तिथं दिसतात. राहुल 24 तास बघत बसतोय. आता हे चौघही जण एका ठिकाणी गेलेले आहेत. तिथं सुरुवात झाली होती वड आणि पिंपळ किंवा आणखीन काही गोष्टीच्या ॲनालिसिसपासून. तर तिथंसुद्धा त्यांनी सेन्सर्स लावलेत. एन्व्हायरमेंटल डेटा, क्लायमेट डेटा, अशाच बरोबर आणखीन काही डेटा जे आहेत, सराउंडिंग डेटा, हेही त्या सॉफ्टवेअरला सिंक होतात आणि त्याचाही रिझल्ट त्याच्या कम्प्युटरवरच्या, लॅपटॉपवरच्या ज्या सॉफ्टवेअर आहे त्याच्यामधून येतो आणि डिस्प्लेसुद्धा होतो. बरं, ते चौघजणं दुसऱ्या एका शहरामध्ये गेलेत, दुसऱ्या एका गावात गेलेत. ॲक्च्युली तिथं एके ठिकाणी त्यांनी फ्लॅट घेतला आहे. त्या फ्लॅटमध्ये चौघजणं राहतात. फारसं काही इंटरॅक्शन होत नाही एकमेकांची. जे काय होतं आहे ते फक्त टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतं आहे त्यांचं एकमेकांची. टेक्नॉलॉजी कुठली? मोबाईल, लॅपटॉप्स, व्हॉट्सॲप कॉल्स, व्हॉट्सॲप मेसेजेस, व्हिडिओ कॉल्स, व्हिडिओ मेसेजेस, ईमेल्स, अशा वेगवेगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच त्यांचं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन होतं. आता आज काय झालं आहे बघूया या स्टोरीमध्ये. बरं, आणखीन एक म्हणजे बरेच दिवस झाले पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असल्यामुळं आजूबाजूला चिकचिक, घाण, राट, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पावसाळ्यामध्ये काही काही बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. तसे प्रॉब्लेम्स त्याला ऑफिसला जाताना येताना अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा फेस करावे लागत आहेत. आणि ते प्रॉब्लेम्स तो फेस करत असताना त्यांचा प्रोजेक्टही चालू आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम्स काही वेळा येतात, त्याच्यामध्ये ते मार्ग काढतात आणि हा प्रोजेक्ट त्यांनी पुढं कंटिन्यू केला आहे. आज पाऊस जो होता तो बिलकुल थांबलेला. थोडी उसंत दिलेली होती म्हणूया. रस्ते ओले होते, हवा जड होती, ढग काळसर दिसत होते, सूर्यकिरण फारसे खाली येत नव्हते. असं वाटत होतं की आता पाऊस पुन्हा एकदा पडतोय काय, पण तसं नव्हतं. त्याच्या डोक्यामध्ये आज एकच विचार होता: कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं, हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये आत्ता होता. कसा प्रोजेक्ट मॅनेज करायचा, काय लागणार आहेत, फंडिंग काय आहे त्याच्यामध्ये, कुठनं आणायचं, कसं आणायचं, हा एकच त्या राहुलच्या डोक्यामध्ये सतत असलेला विचार. यातनं तो परेशान झालेला. आता काय होतं की शनिवार म्हणलं की नॉर्मली शनिवार हा शनी महाराजांचा दिवस आहे. शनी महाराजांचा दिवस आहे आणि अशा दिवशी राहुलची आजी त्याला म्हणायची, हे बघ शनिवार आहे, अजिबात घाई करायची नाही, थांबून विचार करायचा. शनिवारी बहुतेक वेळा माणसाची परीक्षा होते, पेशन्स टेस्ट केला जातो, असं बऱ्याच वेळा त्याच्या आजी त्याला लहानपणी सारखं सांगत राहायची. त्याच्या मनावरती ते एक असं बिंबलं गेलेलं होतं. राहुल सोसायटीमध्ये ज्या राहत होता तिथून खाली उतरला. खाली उतरल्यावर तो एकाच अननोन क्लायंटला भेटायला जाणार होता. काम मिळणार होतं. सॅटर्डे संडे होता. छोटंसं 2 तासाचं काम, पण AI मधलं काम होतं. पटकन 30,000 रुपये मिळणार होते. काय करणार तो? त्यानं विचार केला, चला भेटून तर येऊया. 2 तासाचे 30,000 मिळणार असतील तर काय वाईट आहे, तासाला 15,000 झाले. त्याला डील अगदी छान वाटली. मस्त आहे म्हणला. राहुल टेम्पटेशन झालं हे डील घ्यायचंच म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे मागं एकदा व्हिडिओमध्ये ते 40,000 ते काहीतरी खेळताना त्यांनी घालवलेले, ते पण त्याला वाटलं यातनं रिकवर होतील. बघूया होतात काय. समर एक साईट ब्रो. नेहमीप्रमाणे समरने त्याला काडी लावायला चालू केली. ब्रो, मस्त डील आहे, घेऊन टाक. मागं झालेलं असलं ते जे होतं ते पण भरून निघेल. उगाच इकडं तिकडं आणि बोंबाबोंब नाही होणार.
सगळं त्याला तो कन्वे करत होता, हा ऐकत होता. कीर्ती सॅटर्डेचे शॉर्टकट्स जे आहेत ना नेहमीप्रमाणे स्केरी वाटतात. कीर्ती क्रिंज असायची, क्रिंज टोनमध्ये तिनं सांगितलं. सारखं रील्स वगैरे स्क्रोल करत असायची. मधनंच तिनं त्याला सांगितलं सॅटर्डेचे जे आहेत ते स्केरी वाटतात हां. नेहा क्वाइटली म्हणाली, हे बघ तुला जर ती थोडी देवाधर्माचं करणारी होती, थोडी म्हणाली ती, हे बघ तुला जर काही वियर्ड वाटलं, ऑफ वाटलं तर राहू दे, तू इग्नोर करून टाक, फार काय पुढं जाऊ नकोस. राहुल हसला, हे बघ तू पुन्हा सुपरस्टिशियस झाली आहे, जाता जाता तो तिला म्हणाला. तिनं हसण्यावारी घेतलं, बघूया आता पुढं काय होतंय. ती म्हणाली, तू फक्त ऑब्झर्व करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ऑब्झर्व कर, काय तुला वाटतंय बघ, अगदी वाटलं तर आम्हाला फोन कर, आपण डिस्कस करू आणि मग ठरवू. पण तो ठरला लीड. त्यांनी जर कलिगशी डिस्कशन चालू केलं तर त्या लीडचं काय होणार. तो एक इगो होता ना त्याच्यामध्ये. बघूया काय करतोय. गेला तिथं. गेटमधनं बाहेर पडताना तिथं एक त्यांचा नेहमीचा शेपूट हलवत डॉग तिथं आला. त्यानं पण त्याच्याकडं आज जेव्हा त्यानं बघितलं थोडासा तो रेस्टलेस होता. त्याला कळत नव्हतं तो असा रेस्टलेस काय. काही वेळा हे जे पाळीव असतात ते भावना व्यक्त करतात पटकन आणि समजून जात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अशा ज्या गोष्टी असतात त्यांना पहिला खूप आधी कळतात असं म्हणतात. तो रिपीटेडली एका गेटकडं बघत होता. घर तिथलं ते त्यांच्या सोसायटीचं जे गेट होतं त्या गेटकडं कंटिन्युअस बघत होता, भुंकत होता, स्पेसिफिक डायरेक्शनलाच. काय असेल, काय संकेत असू शकतोय, तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यामध्ये ह्याचा काय संकेत असू शकतोय. तो काही वेगळं घडणार आहे असं सांगत होता का. तुम्हाला कसं काय वाटतं, काय तुम्हाला असं काय वाटत असेल तर या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. आणि त्याचबरोबर काही शंका असतील तर डेफिनेटली या व्हिडिओला तुम्ही खाली कमेंटमध्ये टाकू शकताय. बरं, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला इतरांशी शेअरसुद्धा करता येईल. आज नॉर्मलपेक्षा थोडंसं सगळं अनयुज्युअल असं त्याला वाटत होतं. नेहमीसारख्या ॲक्टिव्हिटी नव्हत्या. कदाचित हवामानामुळं असेल किंवा आणि कशाचा परिणाम. ॲक्टिव्हिटी अजिबात नेहमीसारख्या नव्हत्या, अगदी अनयुज्युअल. नोटीस केलं राहुलनं, पण इग्नोर केलं आणि जिथं ती मीटिंग ठरलेली त्या ठिकाणी तो कॅफेमध्ये जाऊन बसला. तेवढ्यात तो समोरचा माणूस आला. एकदम चकचकीत मस्त कपडे घातलेले, पॉलिश्ड अशा, काय म्हणतात त्याला, एकदम इम्प्रेस व्हावं अशा रुबाबात येऊन बसला. एकदम गडबडीत होता, जणू काय भरपूर अर्जन्सी आहे, एक लगेच काम झालं पाहिजे असा त्याचा पेहराव आणि त्याची हावभाव, देहबोली अशी सगळी होती. तो म्हणाला, सर लॅपटॉप द्या, क्विक ॲक्सेस लागेल. ह्याला शंका आली, अरे हा माझा का लॅपटॉप मागतोय आणि असं काय आहे. आजच काम संपवून टाकूया. बघा, राहुल शांत बसलेला बघत होता. पहिल्यांदा भेटतोय तो व्यक्ती आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तो डिमांड करायला लागला आहे. कोणी करेल का. साधा आहे. कोणी साधा भोळा जरी असेल तरी या गोष्टीवरती 4 वेळा विचार करेल. पण त्या माणसाने धाडसाने त्या गोष्टी विचारल्या. त्याच्या डोक्यात एकच वियर्ड असा डिस्कम्फर्ट होता. तेवढ्यात गेटजवळ तो जो मगाशी रेस्टलेस असा तो त्यांचा नेहमीचा डॉग होता त्याची इमेज त्याच्या डोळ्यासमोर आली. काय कोणास ठाऊक त्याला काय वाटलं, पण तो जो रेस्टलेस असा डॉग होता त्याची इमेज आली. करावी की नको, हे पुढं न्यायचं आहे की नाही, हे सगळं त्याच्या मनामध्ये घोळत होतं. ऑब्झर्व करत होता तो, नेमकं चाललंय काय. वातावरणात काहीतरी टेन्स होतं, अनयुज्युअल होतं, गडबड दिसत होती, गोंधळ दिसत होता, काहीतरी वेगळं असं जाणवत होतं. ऑब्झर्व करायला सुरू केलं त्यानं. त्या माणसाची बॉडी लँग्वेज व्यवस्थित ऑब्झर्व करायला सुरू केली. वियर्ड, प्रचंड वियर्ड क्वेश्चन्स तो अवॉइड करत होता. विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांना
तो वेगळीच उत्तरं देत होता, अवॉइड करत होता, काही बोलत नव्हता, अर्जन्सी खूप दाखवत होता, आय कॉन्टॅक्ट नव्हते, तो आय कॉन्टॅक्टसुद्धा मॅच करायचा प्रयत्न करत नव्हता. डॅशबोर्ड अशावेळी त्याचा जो होता तो क्वाइटली ॲक्टिवेट झाला. अशावेळी तो डॅशबोर्ड फार कामाला यायचा. का नाही येणार? बनलेलाच तर तो अशा कामांसाठी होता. त्यानं जेव्हा सगळं ऑब्झर्व केलं, ती ऑब्झर्वेशन्स त्याच्या मानेला लागलेल्या चिपमधून ती जी ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्या लॅपटॉपला असलेल्या प्रोग्रॅममध्ये जाऊन सिंक झाली, ॲनालिसिस झालं आणि मेसेजेस त्याच्या डॅशबोर्डवरती टिंग 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 यायला सुरू झाले. हाय प्रेशर रिक्वेस्ट, लो ट्रान्सफरन्सी पॅटर्न अशासारख्या गोष्टींचे मेसेज डिस्प्ले व्हायला लागले. जो कोणी अलर्ट व्यक्ती असेल याच्यासाठी हे डेंजरस मेसेज लगेच काही ना काहीतरी धोक्याची घंटा देत आहेत हे लक्षात यायला हरकत नाही. क्षणभर राहुल आता तिथंच थांबला. त्या मेसेजेसने ब्रेकचं काम केलं. क्षणभर तिथंच थांबला. तो काहीच करत नव्हता, फक्त बघत होता. शनिवार. त्याला ते वाक्य पुन्हा एकदा आठवलं. आता आजोबांचं वाक्य आठवलं. शनिवार हे पॉज बटनसुद्धा असू शकतं आहे काही गोष्टींमुळं. तर बाळा, या गोष्टीवरती शांतपणे तू विचार कर. बाळा, कोणत्याही गोष्टीवरती शांतपणे विचार करायला पाहिजे, असे आजोबा त्याला कायम म्हणायचे. आणि त्यात नेमका शनिवार सगळं त्याच्या मनामध्ये घोळायला लागलं. हळू 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 करायचं का नाही, करायचं का नाही. नेहानी बोललेलं वाक्य, आजीची वाक्य, त्याचं डॅशबोर्ड, त्यानंतर आजोबांची वाक्य, त्यानंतर समोर कीर्ती, या सगळ्यांनी कसे रिस्पॉन्सेस दिलेले हे सगळं त्याच्या समोर यायला लागलं. आणि फायनली असं झालं की त्यानं त्या व्यक्तीला सांगितलं की हे मी तुम्हाला खूपच अडचण आहे, गडबड आहे, पण मला थोडा विचार करायला वेळ पाहिजे. अशा पद्धतीनं कन्वे केलं त्याने. हे पाहिल्यावरती, हे वाक्य ऐकल्यावर तो माणूस गडबडला. का? आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे अशा पद्धतीनं तो रिस्पॉन्स करायला लागला. सर आजच करा. हे वाक्य ऐकल्या एक जोरात सायरन टाईप त्याच्या मेसेजिंगमधनं वाजायला लागला. आता तर हाय अलर्ट टोन असल्यासारखा जाणवायला लागलं. रेड अलर्ट अशा पद्धतीनं आता तो मात्र पूर्णपणे सजग झाला. नक्की त्याला कळलं काहीतरी याच्यामध्ये गौडबंग आला आहे. तिथनं उठला, घरी परतला. समरचा त्या रात्री कॉल आला. ब्रो, हे बघ, तू ज्या व्यक्तीला भेटलास तो व्यक्ती स्कॅमर निघाला. सेम तुझ्याबरोबर जसं झालं आहे तसं आणखीन दोघांबरोबर त्यानं करायचा प्रयत्न केला आहे. आणि सोशल मीडियावरती छोटीशी पोस्ट मला आढळली. त्या पोस्टमध्ये बऱ्याच लोकांनी एकमेकांना शेअर केलं आणि व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा आता हे शेअर व्हायला लागलं आहे. दोघांचा डेटा त्यानं लीक केला आहे. अशा सेम पद्धतीनं दोघांनाही त्यानं गंडवलं आहे. सेम मोडस ऑपरंडी होती. अशा पद्धतीनं त्यानं तो छानपैकी पेहराव, छानपैकी पोशाख घालून अगदी सुटाबुटात येणं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं डिस्कशन करणं, लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेणं आणि त्यांच्या डेटाचा ॲक्सेस घेणं, ही एक नवीन प्रकारची जी एक पद्धत आहे ही आता कॉमन झालेली. समरला अशा सगळ्या गोष्टींना कनेक्टेड असल्यामुळं माहीत झालं आणि त्यानं पटकन राहुलला समजून सांगितलं. बाल्कनीमध्ये शांतपणे तो गेला, उभारलेला. खाली पाहतोय, आता तो त्याचा नेहमीचा गेटजवळ असलेला काळा डॉग जो होता तो शांत, ब्लॅक कलरचा जो डॉग होता तो आता शांत होता. काहीही रिस्पॉन्ड नाही. सकाळची जी चलबिचल होती, रेस्टलेसनेस होता, तो सगळा निघून गेलेला. शांतपणे तो त्या आता गेटकडं अजूनसुद्धा अलर्ट अशा नजरेनं पाहत होता. नेहा क्वाइटली म्हणाली, काय करतोयस?
तो म्हणाला, ते बघतो ब्लॅक डॉग. आठवतं आहे सकाळी जाताना काय झालेला प्रसंग? इथंच अशी तू खिडकीमध्ये सुद्धा उभी होतीस, तूही पाहिलेलास तो प्रसंग. आठवतं आहे? ती म्हणाली, कधी कधी ॲनिमल्स जे असतात ते वेगळं रिॲक्ट करतात. आपल्याला त्यांचं बोलणं कळत नाही, त्यांचे हावभाव ॲक्शन्स कळत नाहीत. जणू काही त्यांना अपूर्व कल्पनाच एखाद्या गोष्टीची आलेली असती. तसंच काहीतरी त्यालाही लक्षात आलेलं असणार आहे. नशीब तुझं लक्ष होतं, तू ॲलर्ट होतास. आणि तू जे काय मला सांगितलंस आत्तापर्यंत त्यातून मला असं दिसतंय की कदाचित तुझं माइंड त्या ब्लॅक डॉगनेच ॲलर्ट केलं असावं. ते भविष्य सांगत नाहीत, पण नक्की ऑब्झर्व करायला भाग पडतात. राहुल हसला आणि याच वेळी त्याच्या डॅशबोर्डवरती शेवटचा मेसेज आला. इम्पल्सिव्ह डिसिजन अवॉइडेड. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन टेम्पटेशन. शेवटचा मेसेज, अ फायनल मेसेज. जेव्हा हा डिस्प्ले झाला त्यावेळी हे जे सगळं प्रकरण होतं ते क्लिअर झालं. आता अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आपल्या व्हिडिओच्या शेवटी तयार होत राहतात आणि पुढंही जाऊन तयार होतील. आज जो काय प्रश्न तयार झाला त्याच्यामध्ये संकेत कसले असतात? हे बाहेरचे असतात का आपण जेव्हा ते मिळतात ते घाई गडबडीमध्ये पाहायचं आपण विसरून जातो? संकेतांकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि कशा पद्धतीनं संकेत हे आपल्याला कोणत्याही धोक्यापासून वाचवू शकतात हे नक्की या व्हिडिओमधून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लक्षात येतं आहे. फक्त राहुलचा मेंदू अलर्ट होता, प्लस त्याचं सॉफ्टवेअर, प्लस ॲनिमल्स, या सगळ्यांनी मिळून आज त्याला मोठ्या धोक्यापासून वाचवलं. बघूया आपल्या व्हिडिओमध्ये पुढं जाऊन अशाच इंटरेस्टिंग गोष्टी येत राहतील. काय काय होतं आहे पाहू. तोपर्यंत निघायची वेळ झाली. आता निरोप घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. नमस्कार.